दहावीचे निकाल लागलेले आहेत, 11वीची आता प्रवेश प्रक्रिया सुरू होते. कसं नियोजन असणार आहे? आपण बघितलं असेल तर आता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून 11वीची परीक्षा प्रवेश आता हे ऑनलाईनची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे की जेणेकरून त्याच ठिकाणी जर व्यवस्था असेल तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल आणि त्या संस्थेला पण त्या विद्यार्थ्याला नाकारता येणार नाही आणि म्हणून ही एक ऑनलाईन पद्धती आता सुरू करण्यात आलेली आहे. 6 शाळांमध्ये 74 तुकड्यांना मान्यता देण्यात आली. एकाच दिवसामध्ये 400 तुकड्यांना ती मान्यता देण्यात आलेली होती. कोट्यावधींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झाला. मला वाटतं की या संदर्भामध्ये चौकशी आता प्रगतीपथावर आहे. खरं तर 2 वर्षापूर्वीच ही चौकशी अभिप्रेत होती, परंतु पाठीमागच्या काळामध्ये काही तांत्रिक कारणास्तव या चौकशा थांबलेल्या होत्या. आता त्या सर्व चौकशा प्रगतीपथावर आहेत. जे काही चुकीचं बेकायदेशीर झालं असेल चौकशीमध्ये ते सगळं समोर येईल आणि चौकशीच्या माध्यमातून समोर आलेल्या बाबींवर कठोर कारवाई केली जाईल. कुठला विषय? बनावट GR बनवलेला आहे. नाही, मला वाटतं की आपण जे काही सांगताय या विषयाच्या संदर्भामध्ये नुसतं नाशिक किंवा मालेगाव नाही तर पूर्ण विभागातले काही बाबी होत्या आणि साधारणपणे या विषयांवर मागच्या काळातच चौकशी अभिप्रेत होती, परंतु पाठीमागच्या काळात त्या चौकशा न झाल्यामुळे आता त्या चौकशा प्रगतीपथावर आहेत. त्या चौकशींमधनं जे काही बाबी समोर येतील त्या बाबींवर कारवाई केली जाईल. दादा, आपल्या लासलगावमध्ये देखील काही उर्दू शाळा जी आहे त्याचे दाखले जे ते मालेगावच्या पत्त्यावरच्या शाळेवरून दिले जातात. शाळा मात्र लासलगावमध्ये असं देखील प्रकार होतो. मला वाटतं या बाबी जर आपण निदर्शनास आणून दिल्या त्याची चौकशी करू. चुकीचं असेल तर कठोर कारवाई केली जाईल. दादा, राजस्थानमध्ये शाळकरी मुलांना ऑपरेशन सिंदूरचे धडे दिले जाणार आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडनं असा काही निर्णय घेतला जाईल का किंवा त्याचा काही विचार होईल का? मला वाटतं या संदर्भामध्ये वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू, त्यानंतर आपल्याला माहिती देऊ. या क्षणाला तर याच्यावर भाष्य लगेच माहिती देता येणार नाही. आता मालेगावला तिरंगा रॅली ऑलरेडी संपन्न झाली. आपली तारीख निश्चित आहे. उत्तर महाराष्ट्र 21. त्याप्रमाणे जे नियोजन असेल करू आम्ही. दादा, मालेगावमध्येच एका निवासी अंधशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवून निधी हा लाटण्यात होता. ती शाळा देखील आता बंद करण्यात आली. दुसरे एक प्रकरण आहे. तेच मी सांगतो की असे खूप प्रकरणं आहेत, नुसतं मालेगावात नाही, अनेक ठिकाणी या प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर जे काही चुकीच्या गोष्टी असतील मग त्याला खूप वेगवेगळ्या बाबी आहेत. खोट्या सह्या दाखवणं, खोटी कागदपत्र दाखवणं, शालार्थ ID परस्पर ते दाखवणं, हे जे काही वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रकार केले गेलेले आहेत तर त्याचं इन्क्वायरी आता प्रगतीपथावर आहे आणि त्या चौकशीतनं ज्या बाबी समोर येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. अधिकारी यामध्ये सहभागी असल्याशिवाय असं अधिकारी पण सहभागी असतील त्यांच्यावर पण कठोर कारवाई केली जाईल. दादा, श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा एकंदरीतच विचार दिसतोय. नेमकी शिवसेनेची भूमिका काय आणि पक्षातल्या गटबाजी संदर्भात काही पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देखील दिल्याची माहिती आहे. नेमकं काय झालं? प्रत्येक पक्ष आपलं शक्ती वाढवणं हे प्रत्येक पक्षाचं काम आहे. वरिष्ठ पातळीवरनं आत्ताच्या घडीला महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार
असं त्या ठिकाणी संकल्पित आहे. आणि म्हणून आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाऊ. अगदी काही ठिकाणी जर महायुती होऊ नाही शकली तर त्या ठिकाणी कदाचित मग मैत्रीपूर्ण पण निवडणुका होतील. नाशिकचं काय हं? नाशिक आताच्या घडीला तर महायुतीच्या माध्यमातून आम्ही सामोरं जाऊ आणि काही घडामोडी राहिल्या तुम्हाला कळवू. शक्ती शक्ती वाढवण्यासाठी अंतर्गत गटबाजी दूर होणं गरजेचं आहे. कुठली अंतर्गत गटबाजी? आपल्या शिवसेनेमध्ये जे काही गटतट आहेत मा एकनाथ शिंदेपर्यंत नाशिकपर्यंतचा जिथपर्यंत विषय आहे तर कुठलीही अंतर्गत गटबाजी नाही. ठीक आहे, आता एक कुटुंब असलं तर थोडेफार मतप्रवाह असतात, परंतु अगदी गटबाजी वगैरे इतका काही मोठा विषय नाही. आम्ही सर्वजण एकोप्याने निर्णय करत असतो, चर्चा करत असतो. शिवसेनेचे वरिष्ठ पातळीवरनं जे काही आदेश येतात, कार्यक्रम येतात, त्याचं पालन आम्ही करत असतो. बघा, आता सुरुवात केली शाळेवरून. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची योजना राबवली गेली. नाशिक जिल्ह्यात देखील जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाल्याचं दाखवलं, बिलं काढली गेली, मात्र प्रत्यक्षामध्ये जागेवरती कामं झालेली नाहीये. त्यामुळे जी सरकार पर्टिक्युलर असं जर कुठे असेल, केस वाईज जर आपण सूचना केली तर मला वाटतं की विभागाच्या मंत्री महोदयांना आपण त्या संदर्भातलं माहिती देऊन चौकशी करायला लावू. दादा, आपण निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असं म्हणतायत. उदय सामंत वारंवार राज ठाकरेंची भेट घेत आहेत. दुसरीकडे अमित ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहितात की ज्या आता तिरंगा रॅली तुमची म्हणा किंवा भाजपची, ह्या तिरंगा रॅली काढू नका, आपला अजून विजय हा पूर्णपणे झालेला नाही किंवा युद्ध पूर्णपणे संपलेलं नसताना अशा तिरंगा रॅली काढतात, आक्षेप घेतलेला आहे. तिरंगा रॅलीचा जिथपर्यंत विषय आहे, आपण बघितलं असेल की आपल्या काश्मीरमध्ये जे काही भारतीय पर्यटक होते आणि अतिरेक्यांनी त्यांना जाणीवपूर्वक ते हिंदू आहेत का याचं खातरजमा करून त्यांचा निर्गुण खून केला, त्यांची हत्या केली. आणि याला प्रतिक्रिया म्हणून आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सैन्याने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात धडा शिकवला. अनेक अतिरेकी ठार मारले गेले, अनेक अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आणि अजूनही आपल्याला दररोज वेगवेगळी माहिती आपल्याच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मिळते आहे की आपल्या सैन्य दलाने किती मोठ्या प्रमाणात शौर्य त्या ठिकाणी गाजवलेलं आहे. आपल्या देशाची आधुनिक यंत्रसामुग्री की जी जगाला पण माहीत नव्हती, आता उलट जगातले अनेक देश आपल्या देशाकडे त्या यंत्राची मागणी नोंदवत आहेत. मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करत आपण या तिरंगा यात्रा काढतो, तर याच्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. दादा, एक सरकारचं अपयश आहे की हां तिरंगा यात्रावरती टीका करताना असं म्हणतोय की पहलगामवर जो हल्ला झाला, मला वाटतं की जेव्हा हा आपल्या देशाचा विषय असतो त्याच्यावर आपण नेहमीचा राजकारणाच्या चष्म्यातनं बघायला नको. आपण बघितलं असेल की संपूर्ण भारतीय या विषयावर एकत्रित होते आणि अतिशय संयमाने आपल्या देशाच्या सैनिकांनी प्रभावी भूमिका पार पाडली. जगाने त्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये उठसूट राजकारणाच्या पलीकडे आपण या गोष्टींना बघायला पाहिजे. दादा, आपण जर बघितलं अजूनही पालकमंत्रीपद आलं आता पालकमंत्री पदावर. पालकमंत्रीमुळे काही थांबलेलं आहे का काम? जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होतोय, असा काही विषय नाही. असा काही विषय नाही.
त्या भागातले लोकप्रतिनिधी आपल्या भागातली जी काही विकास कामं असतात त्याच्या याद्या जिल्हाधिकारी हे त्या समितीचे सचिव म्हणून प्रमुख असतात, त्यांच्याकडे त्या याद्या आपण देत असतो आणि दर सालाबादाप्रमाणे जे काही निकष ठरलेले असतात त्या हेडच्या माध्यमातून ती विकास कामं मार्गी लागत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.